नमस्कार मित्रांनो. खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या बद्दल प्रचंड गदारोळ चालू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक स्टेटमेंट केलं, की पत्रकारांना चहा-पाण्याला न्या, त्यांना ढाब्यावर जेवायला घाला आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अनेक राजकीय विरोधक तर त्या वाक्याचा निश्चितच त्याचा फायदा घेणारच होते. परंतु काही पत्रकार आणि काही पत्रकार संघटना देखील रस्त्यावर उतरल्या. निश्चित हा पत्रकारितेच्या बद्दलचा त्यांचा घेतलेल्या अर्थावरून त्यांना वाईट वाटलं असेल, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु खऱ्या अर्थानं या निमित्तानं एकदा ही चर्चा व्हायलाच पाहिजे, की पत्रकार चहा-पाणी घेतात का? पत्रकार नेत्यांची जेवणं खातात का? याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. बरं, पत्रकार किंवा पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि मग असं असताना यांच्या काही चुका होतात का? किंवा यांच्याबद्दल कोणी बोललं पाहिजे का? हा देखील प्रश्न निर्माण होतो. शेवटी पत्रकार जो बोलतो ते अंतिम सत्य मानलं जातं. आपल्या भारतामध्ये ती परंपरा चालत आलेली आहे किंवा चालत आलेली होती. आता अलीकडच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचा पत्रकारितेवरती तितकासा विश्वास राहिलेला नाही. मग याला दोषी कोण आहे? तर याला दोषी फिरून पत्रकारच आहेत. निमित्त ठरलं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचं आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांनी लेख लिहिले, मोठ्या मोठ्या बातम्या केल्या. माझ्या वाचण्यात पण एक बातमी आली आणि त्याच्यामध्ये त्यांचा रेफरन्स देऊन बावनकुळेंचा रेफरन्स दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, तुम्ही चहा जरी प्यायचा असेल तर किमान भाजपचा चहा पिऊ नका. मग मला त्या गोष्टीचं खूप सारं आश्चर्य वाटलं, की बाबा ज्यांनी ही बातमी लिहिली आहे ते माझ्या ओळखीचे आहेत किंवा गेल्या अनेक वर्षापासून मी ओळखतो त्यांना. मी साधारणतः 15 वर्ष पत्रकारितेमध्ये घातलीत आणि मग मला प्रश्न पडला, की त्यांना हे किती भयंकर झोंबलं होतं, की बावनकुळेंनी पत्रकारांना चहा-पाणी द्या म्हणावं. खरं तर हा अपमान होता अशा पत्रकारांचा म्हणतोय मी. अपमान होता, की चहा-पाण्यावर म्हणजे एवढा असा आवाक आहे का पत्रकारांचा, म्हणजे काही पत्रकारांचा, की तुम्ही त्यांना चहा-पाण्यावरती खुश करायचा प्रयत्न करता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, की ज्या पत्रकाराने हा लेख लिहिला किंवा ही बातमी लिहिली, की किमान भाजपचा चहा-पाणी घेऊ नका, त्या पत्रकारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा सुप्रिया सुळेंच्या दिल्लीच्या सहलीचा आनंद माझ्याबरोबरच घेतलाय. 1 लाख रुपयाचं पॅकेज होतं प्रत्येक पत्रकाराचं. पॅकेज इन द सेन्स त्या ट्रिपचा खर्च होता. 1-1 लाख रुपये खर्चाच्या ट्रिप घेणाऱ्या पत्रकारांना आता चहा, पाणी, जेवण ह्याच्यावरती त्यांचं भागूच शकत नाही ना, हीच आधी गोष्ट आहे. त्याच्यामुळं खऱ्या भावना इथं दुखावल्या, की रेंज हाय असताना उंची त्यांची आता मागणी किंवा बाकीच्या गोष्टी ह्या प्रचंड उंचीच्या असताना चहा पाण्यासारख्या गोष्टीमध्ये त्यांची किंमत करणं हे योग्य नाहीये. आणि मग बऱ्याच ठिकाणी आंदोलनं वगैरे पण झाली, चांगली गोष्ट आहे. परंतु मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय. मला माहितीये की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल मी बोलतोय, ज्याच्यामध्ये मी काही वर्ष काम केलेलं आहे. माझ्या सहित मला काही याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. माझ्या सहित अनेक पत्रकारांना मला फक्त एवढंच विचारायचंय, की एकदा आरशासमोर जा आणि आपण आठवा, की खरंच आपण कोणाच्या 10 रुपयाला मिंदे नाही, खरंच कोणाच्या आपण चहा पाण्याला मिंदे नाही. आता हे सर्वसामान्य लोकांना एकदा कळलंच पाहिजे. म्हणून मी आज, मला माहितीये माझ्यावरती टीका होतील किंवा माझ्या विरोधात काही हे करतील, मला काही घेणं देणं नाही. पण एकदा सर्वसामान्य लोकांना कळलं पाहिजे, की ह्या सेक्टरमध्ये नेमकं काय चाललंय. मित्रांनो, पत्रकार परिषदा असतात, पत्रकार परिषदा. काही भागांमध्ये पत्रकार परिषदा ह्या जेवणावळी सहित असतात. ते यथोच्छ जेवण असतं, सुक्क वेगळं, आळणी वेगळं, रस्सा वेगळा. बरं, काहींना असं जेवण असल्यानंतर त्याच्या अगोदरची पण सोय लागते, त्याशिवाय ते जेवायलाच बसत नाहीत. हे सगळे डोळ्यांनी पाहिलंय मी. आता कसं आहे, बरं सगळेच वाईट आहेत, पण पत्रकारितेचे नियम पाळून किंवा पत्रकारितेचा धर्म पाळून पत्रकारिता करणारे काही पत्रकार, पण त्याचं प्रमाण मात्र नगण्य आहे,
5% सुद्धा पत्रकार आता तसे उरलेले नाहीत. 95% पत्रकारांना हे राजकीय नेत्यांशी सलगी करण्यात आणि मैत्री करण्यातच इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं ह्या सभा कोणी झोडाव्यात किंवा ह्या बातम्या काय लिहिताय तुम्ही की बाबा चहा पाण्यानं आमचा अपमान झाला, चहा पाण्यासारखा शब्द वापरून आमचा. माझं म्हणणं तेच आहे की चहा पाणी हा सामान्य शब्द वापरल्याचं दुःख झालंय. जर हे बावनकुळे जर म्हटले असते की पत्रकारांना तुम्ही विमानानं गोव्याला न्या, त्यांना थायलंडला न्या, तर मग म्हटलं असतं हा हे आपल्या उंचीचं बोललंय. पण चहा पाणी म्हणजे किरकोळ विषय होतोय ना. बरं, आता एकाने जी बातमी लिहिली की तुम्ही किमान भाजपचा चहा पाणी घेऊ नका, मी त्याला किंवा मी बारामती आणि इंदापूरच्या भागात काम करत होतो. ह्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे, हा उठलं की एका राजकीय नेत्याच्या घरी चहा पाण्याला असतो किंवा तिथलं लांगून चालन करायला असतो. त्याच्या हयातीत त्यांनी त्या राजकीय नेत्यांच्या किंवा त्या पक्षाच्या विरोधात बातमी लिहिली नाही. आणि तो सांगतो की भाजपच्या चहा पाण्याला जाऊ नका. म्हणजे सांगायचं असं आहे, मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला खरंच नैतिक अधिकार आहे का यावरती आवाज उठवण्याचा किंवा यावरती बोलण्याचा किंवा यावरती लिहिण्याचा. मित्रांनो, पत्रकारितेमध्ये 2 प्रकारे लोकांना काम करावं लागतंय. काही पत्रकार स्वतः पैसे कमवण्याच्या मार्गी लागलेले असतात आणि काही त्यांची व्यवस्था किंवा ही सामाजिक व्यवस्था त्यांना निर्माण करायला लावते. पत्रकारितेमध्ये आजकाल न्यूजपेपरमध्ये तर काम करणं एवढं अवघड झालंय की तुम्हाला माहित नाही, दिवाळी असेल, त्या परिसरातल्या नेत्याचा वाढदिवस असेल, त्या वर्तमानपत्राचं वर्धापन दिन असेल, ह्या अशा सगळ्या गोष्टींसाठी पत्रकारांना जाहिरातीचं टार्गेट दिलं जातं. आणि ह्या जाहिराती कोण देतं? ज्याला प्रसिद्धी पाहिजे असते तो. मग प्रसिद्धी कोणाला पाहिजे असते? तर फक्त एकच घटक येतो, राजकीय नेता. त्याच्यामुळे ह्यांना जाहिरातीला तिथं जावं लागतं. इलाज नसताना एखाद्या नेत्याची, भलं त्यांनी भ्रष्टाचार केला पण त्याच्याकडनं त्याला जाहिरात मिळत असते, ती त्याला कंपनीला द्यायची असते. अशा पद्धतीनं अक्षरशः पत्रकारांना काही ठिकाणी काही लोकांनी, काही पत्रकारितेच्या मालकांनी पैसे गोळा करायला जुंपले, हा माझा दावा आहे. त्याच्यामुळं वाद याच्यातून झाला, याचं दुःख वाटून घेण्याचं मी मगाशीच सांगितलं की सगळे नाहीत पण 5% पत्रकार आत्ताही शिल्लक आहेत की ज्यांच्या पत्रकारितेवरती आपल्याला विश्वास ठेवता येऊ शकतो. तुम्ही पत्रकारांची गुणवत्ता हा खरं तर व्यक्तिगत जीवनाचा भाग ठरायला पाहिजे होता. कारण प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असतं, प्रत्येकाची एक विचारधारा असते. कोणाला भाजपचा विचार आवडतोय, कोणाला काँग्रेसचा आवडतोय, कोणाला राष्ट्रवादीचा आवडतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये असा पत्रकार, मी तुम्हाला तेच सांगतोय की एका दुसरा माणूस तुम्हाला असा सापडेल की त्याला कुठल्याच राजकीय परिस्थितीचं घेणं नाहीये. 5% लोक फक्त अशी उरलेत. नाहीतर मी मगाशीच सांगितलं की पत्रकार परिषदेला काही वेळेस जर जेवण नसलं तर काही जण ती प्रेस नोट मागवून घेतात, कशाला हेलपाटा देता आम्हाला. अशी परिस्थिती आहे आणि हे सत्य आहे. अनेक जणांना हे झोंबल. आता ज्यांनी ही बातमी लिहिली आहे ना की भाजपचा चहा पाणी घेऊ नका, मी खोटं सांगत नाहीये. मी गेली 10-15 वर्ष झालं त्या माणसाला बघतोय की बाबा तो कोणाच्या दारात रोज पडलेला असतो, काय असतं, कशासाठी हे सगळे उपद्व्याप. आपण एकदा आरशासमोर उभं राहावं, बघावं की आपण निष्कलंक आहोत का. बरं, मी हे बोलतोय, माझं याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. हो, मी त्या 95%मध्येच मोडतोय की ज्यांना राजकीय लोकांशी संबंध ठेवायचे आहेत, ज्यांना राजकीय लोकांबरोबर पार्ट्या करायच्या आहेत, त्यांच्या बातम्यासाठी घेण्यासाठी त्यांच्याकडनं जेवणं करायची आहेत. हो, मला काही वाटत नाही, हो दे माझ्यावरती टीका झाली तर. पण हे लिहितंय कोण? अहो, मी बघितलं, दिल्लीची ट्रिप झाली, लाख रुपये त्या ट्रिपचा एका पत्रकाराला जवळपास खर्च होता. आणि त्या ट्रिपला हा बहादर जाऊन 5-6 दिवस तिकडे मजा करून आलाय. येताना विमानतळ तिकडे काहीतरी वेगळंच झालं, हेही समजलं मला. परंतु त्यानं ही बातमी लिहावं का? किंवा अशा पद्धतीनं सांगायचं तात्पर्य एक आहे की हा व्यक्तिगत प्रत्येकाचा भाग आहे. तुम्ही किती जरी काही जरी म्हटलं तरी पत्रकार सुद्धा राजकीय नेत्यांना खेटायला जातात. हे काळ्या दगडावरची रेष आहे. बोटावर मोजणे इतकी माणसं महाराष्ट्रात. तुम्ही पत्रकारांची गुणवत्ता जर ठरवायची असेल तर फक्त एकाच गोष्टीवरती ठरवा की त्यानं त्या परिसरातली किती भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढलेली आहेत, त्यानं त्या परिसरातल्या किती दुर्दैवी घटना ज्या दाबल्या गेल्या होत्या त्या उकरून बाहेर काढलेल्या आहेत आणि त्या समाजाच्या पुढे मांडल्यात, त्यानं त्या भागातल्या किती लोकांना न्याय मिळवून दिलाय की
त्यांच्यावरती अन्याय झालाय, त्याने किती त्या भागातल्या शासकीय चोऱ्या उघडकीस आणल्यात, ह्या सगळ्या गोष्टींवरती आता पत्रकारांची गुणवत्ता ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक जण हा राजकीय नेत्यांपाशी तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळं बावनकुळेंनी फक्त एवढंच केलं की चहा पाण्याला न्या किंवा डाब्यावर न्या, हे असं बोलल्यामुळं थोडासा दर्जा काही लोकांचा खालावला, त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटतंय. पण भाग सोडून द्या. फक्त बावनकुळेंनी म्हणायला पाहिजे होतं की ह्यांना फॉरेनच्या टूर करा किंवा गोव्यासारख्या ठिकाणी ह्यांना फिरा, मग खऱ्या अर्थाने ह्यांची वाटलं असतं की हा आपण त्या लेवलचे त्या उंचीचे पत्रकार. बाय द वे असो, मला काही व्यक्तिगत टीका करायची नाहीये, पण जे चांगले पत्रकार आहेत, ज्यांनी खरंच पत्रकारितेचा एकनिष्ठ धर्म पाळलेला आहे, त्यांना मनापासून सलाम आहे. परंतु जे रोज एका नेत्याचे बूट उचलतात, रोज त्यांचे लांगून चालन करतात, अशा लोकांना यावर बोलण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. धन्यवाद.